गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वते नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेषा एक चित्ते परियसा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया आम्हासी. उदरव्यताच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केले ज्याचे भुवनी तयांवरी संतोषोनी प्रसन्न झाले परियसा. गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे द्विजवरू पूजा केले विचित्र म्हणून आनंदे परियसा. तया सायन देवद्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्ता होई रे वंशोवंशी माझी प्रीती तुम्हावरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायन देव नमन करुणे माथा ठेवूनी या चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरू वेदादी गोचरू तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिले रूप तू मानुसी भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावियासी शक्ती कैसी आम्हासी मागे नेक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री अपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाअसुर असे क्रूर. प्रतिवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी मज. जाता तया जवई आपण निश्चय घेईल माझे प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय कर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी तुवा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविला आम्हा प्रती. जवनवरी परतोनी तुवा येसी असो आम्ही भरोवसी तुवा आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया. निजभक्त आमुचा तुची होसी पारंपारी वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाडे संतती तुझे बहु. तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसे वर लागून निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवई. कालांतक यमू ऐसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला. विमुख होनी गृहांतू गेला यवन कोप तू विप्र झाला भय चकितू मनी श्री गुरु ध्यासते. कोप आलिया यवनासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट. गरुडाची या पिलियासी सर्प कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी ऐसे कृपा श्री गुरुचे. काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा असे जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवनो अंतःपुरात जाऊनी सुषुप्त केला भ्रमित होऊनी शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परी असी प्राणांतिक व्यथेसी कष्ट तसे तिये वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करतो अवया अवयी विप्र एका आपणासी. स्मरण झाले तिये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा. तू ते पाचारिले कवण जावे त्वरित परतो नवस्त्रभूषण देऊनी देते निरोप तये वेळी. संतोषोनी द्विजवरू आला ग्रामा वेग वक्रू गंगातीर असे वास गुरु श्री गुरुचे दर्शना. देखोनी ह्या श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहु असे सांगे वृत्तांत आद्यंतू. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रा. ऐकोनी श्री गुरूंचे वचन विणवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण समागमी येईन. तुमचे चरणा विणे देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू. उद्धरावया सागरासी गंगा आली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले चरण आपुले. भक्तवत्सल तुझा ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ हा निश्चिती म्हणून चरणी लागला. याणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तिये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन संवत्सरी पंचदशी.
आम्ही तुमचे ग्रामासमीप तवास करू हे निश्चिता, कलत्रपुत्र इष्टभ्राता मिळून तुम्ही आम्हा भेटे. न करी चिंता असाल सुखे, सकल अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेवी मस्तक भाक देती तिये वेळी. ऐसे परी संभोग होनी श्रीगुरु निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र. समस्य शिष्या समेतू श्रीगुरु आले तीर्थे पाहतू, प्रख्यात असे वैद्यनाथू तेथे राहिले गुप्तरूप. नामधारकू विणवी सिद्धासी, कारण काय गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहु असी त्यासी कोठे गुप्त केले. गंगाधराचा नंदनू सांगे चरित्र, कामधेनू सिद्ध मुने विस्तारोनी सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तारू सांगता असे अपारू, मन करुनी एकाग्रू ऐका श्रोते सकळे का. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सायं देव संकट परिहर वर प्रसन्न वंश भक्तकृतम नाम चतुर्दश अध्याया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.